मित्रांनो, आता आपल्याला नेरळ हायवेच्या इथून दर्ग्याच्या इथून एक कॉल आलेला आहे. इंडियन स्पेक्टेकल कोबराचा एक कॉल आहे आणि आता आपण तिथे चाललेलो आहोत. सो बघूया आता तिथे कॉलवर नक्की काय 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 मिळतं ते, नामान आहे की नाग आहे. आता पोचलेलो आहे कॉलवरती. बघूया नक्की काय आहे ते. दिसतंय का? नाही कसं येत नाही येत बाबा. आम्ही हाताने करा पकडू असे, पण तुम्ही देतात ना पकडून. नाही तर आता इकडे खाली पुढं खाली पिशवी दिसते ना. हा त्याच्या खाली बघ. हा बघ, हा दिसत बघ, खेळच आहे बघ. तिकडे डोका काढला बघ, वरती वरती बघ. तू येऊ येऊन डोका काढला. हा तो तिथे तिथे डायरेक्ट खाली तोंड कोणत्या साईडने बघ. आताच काच सोडलं वाटतं. वेटिंग सीझन चालू असल्यामुळे बऱ्यापैकी नागाचे आणि धावणीचे कॉल येत आहे. थांबा जास्त पुढं नको. आणि लवकरच रिलीज करू. आणि मॅडम तुम्ही कॉल केला त्याबद्दल धन्यवाद. मारला नाही किंवा कुठलाच काम दूर मागे येत नाही. पण राहील तरी पण आला नाही पकडला. कधी येत नाही का बाहेर तो लपून राहील. मागं नाही. धन्यवाद तुम्ही कॉल केला तेव्हा.
गाईज आपण मगाशी जो नाग पकडला होता तो आता रिलीज करायला आपण माथेरानला आलेलो आहोत, म्हणजे माथेरानच्या डोंगरावर चाललेलो आहोत. तो आपण वॉटर पाईप स्टेशनच्या आसपास याला रिलीज करणार आहोत. आणि रिलीज करताना तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवीनच नागाची साईज कशी आहे. नाग आता नुकतीच त्यांनी कात टाकलेली आहे, त्यामुळे बऱ्यापैकी ट्रॅकिंग करतो ते पण आपण बघूयाच. लेट्स गो टू रिलीज द इंडियन स्पेक्टेकल कोब्रा. तर पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं रेप्टाइल्स वर्ल्डमध्ये. आणि आत्ता आपण माथेरानच्या निसर्गरम्य वातावरणात आलेलो आहोत. एवढ्या रखरखत्या उन्हात थोडासा गारवा घ्यायला आणि आपल्या मित्राला रिलीज करायला. सो जाऊ आता जरा थोडं पुढे. आणि शक्यतो एक टिप देतो, एक सल्ला देतो. शक्यतो या दिवसात जर तुम्ही नाग किंवा धामण कुठला साप पकडलात तर त्याला ज्या पाणवठा असेल ज्या जागेवरती त्याच्या आसपास सोडा, जेणेकरून तो डिहायड्रेट होऊन डेथ होणार नाही. सो चला बघू, कारण आत्ता आपण अशाच जागेवर आहोत. हे माथेरानचं वॉटर पाईप स्टेशन आहे. ॲक्च्युअल स्टेशन पुढे, पण आपल्याला त्याला रिलीज इथे करायचं आहे, कारण स्टेशनमध्ये नाही करू शकत. सो निसर्गात रिलीज करूया चला. तर आपण मित्रांनो रिलीज करतोय. आता नाग हातात येईल परत नाही येईल सांगू शकत नाही, पण बघू. सो तुम्ही आत्ता बघू शकता मित्रांनो, हा किती ॲक्टिव्ह आहे नाग. आत्ता हे नुकतीच कात काढलेली आहे. आणि थोडंसं विष टाकायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, तो दाखवीन मी जमला तर. तर मित्रांनो तुम्ही आत्ता बघताय इंडियन स्पेक्टेकल कोब्रा, आणि अटॅक किती फास्ट आहे हे तुम्ही बघताय आत्ता. सो हा नुकतीच कात उतरवलेला साप आहे. आणि ही खूण आहे नागाची की तो साधारणतः फणा फुलवतो आणि थोडासा आवाज काढतो फुसफुसल्यासारखा, आणि तुम्हाला सांगतो की मायापासून लांब राहा. सो कुठल्याही पद्धतीत साप बघितल्यानंतर पटकन नाग आहे धामण आहे हे बोलण्यापेक्षा ह्या खुणा ओळखा मित्रांनो. आणि नाहीच ओळखता आलं तर मग सर्पमित्र तुमच्या मदतीला असतीलच.